हा मार्केट कॅपिटलायझेशनवरील सूत्रांचा एक अगदी थोडक्यात आणि सोपा आढावा आहे. आता मार्केट कॅप म्हणजे नक्की काय? तर शेअर बाजारात एखाद्या कंपनीचं एकूण मूल्य किती आहे हे मोजण्याची ही एक पद्धत आहे. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरूनच तुमच्या गुंतवणुकीतील धोका आणि परतावा ठरत असतो. पहा, शेअर बाजारात गुंतवणूक करणं ना, हे अगदी योग्य साईजचा टी-शर्ट निवडण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला लार्ज, मिड की स्मॉल साईज फिट बसेल हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर आणि गरजेवर अवलंबून असतं. तर पहिलं पाहूया लार्ज कॅप. या बाजारातील अगदी दादा आणि प्रस्थापित कंपन्या आहेत. आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न येईल की या कंपन्या सुरक्षित तर आहेत, पण त्या आधीच एवढ्या मोठ्या असल्याने त्यांची वाढ थोडी संथ असते का? तर हो, हे अगदी खरंय, कारण इथे तुम्हाला वेगापेक्षा गुंतवणुकीत स्थिरता जास्त मिळते. दुसरं म्हणजे मिड कॅप. जर तुम्ही लार्ज कॅपच्या सुरक्षितेकडून थोड्या जास्त परताव्याकडे जाण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण या प्रगतीपथावरील कंपन्या असतात, जिथे तुम्हाला वाढ आणि जोखीम यांचा एक अगदी परफेक्ट समतोल पाहायला मिळतो. आणि साहजिकच लार्ज कॅपपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. आणि शेवटी येतात स्मॉल कॅप कंपन्या. आकाराने लहान पण प्रचंड क्षमता असलेल्या या कंपन्या असतात. हे ना, अगदी एखादी हाय स्पीड रेसिंग कार चालवल्यासारखं आहे. म्हणजे इथे प्रचंड मोठा नफा नक्की मिळतो, पण बॉस जोखीमही तितकीच मोठी असते बरं का. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला इथले धोके पूर्णपणे माहीत नाहीत, तोपर्यंत यात पडू नका. तर मग गुंतवणूक करताना तुमची रणनीती काय असावी? अगदी सोप्पं आहे. सुरक्षित गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपची निवड करावी. समतोल हवा असेल तर तिन्ही प्रकारांचं मिश्रण करा. आणि जर तुम्ही थोडे आक्रमक गुंतवणूकदार असाल तर स्मॉल कॅपवर जास्त भर द्या. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही बाजारात किती पैसा कमवता हे कंपनीच्या आकारात नाही, तर तुमची स्वतःची जोखीम पचवण्याची क्षमता अचूक ओळखण्यात दडलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.